नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग पूर्णपणे भावनिक संघर्षावर आधारलेला आहे. नंदिनीचे वडील जीवावर प्रचंड चिडलेले दिसत आहेत. त्यांना वाटतं की जीवा सोशल मीडियावर सतत ॲक्टिव्ह राहून नंदिनीचं नाव चर्चेत ठेवतो आहे. त्याच्या मनात सतत हा एकच प्रश्न आहे की जीवा खरंच नंदिनीवर प्रेम करतोय की तिचा वापर करून स्वतःची ओळख निर्माण करतोय. याच मुद्द्यावरून घरात मोठा वाद होतोय. नंदिनीची आई मात्र पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसते. ती स्पष्ट सांगते की परिस्थितीच अशी बनली गेली आहे की जीवा आणि काव्याला वेगळा मार्ग घ्यावा लागला. नंदिनीला समजावताना ती खूप परिपक्व विचार मांडते. एक चूक पाहून आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी विसरू नयेत, असं ती नंदिनीला सांगते. नंदिनी मात्र कुठलाही नाटकीपणा न करता तिचं मन मोकळं करते. ती सांगते की तिला सगळं लगेच विसरणं शक्य नाही. तिला माणूस म्हणून जीवा आवडतो. त्यांच्या चांगल्या गोष्टी तिला आवडतात. पण तरीही तिच्या मनातल्या जखमा अजून ताज्या आहेत. तिला वेळ हवा आहे. हे नातं एका दिवसात तुटलेलं नाही. त्यामुळे एका दिवसात सावरताही येणार नाही. नंदिनीच्या या बोलण्यात तिची मॅच्युरिटी स्पष्ट दिसतीये. ती प्रेम नाकारत नाही, पण स्वतःच्या वेदनांनाही नाकारत नाहीये. यानंतर नंदिनी एकटी असताना तिच्या मनात गोंधळ सुरू होतो. भूतकाळाच्या आठवणी, जीवासोबत घालवलेले छोटे छोटे क्षण, त्यांच्यावर असलेलं प्रेम सगळं तिच्या डोळ्यांसमोर येतं. तिला जाणवतं की ती अजूनही जीवावर प्रेम करते, पण अहंकार, भीती आणि फसवणुकीची जाणीव तिला पुढे जायला अडवत आहे. इथून मालिकेत एक भावनिक ट्विस्ट दाखवला जातो. नंदिनीला असं वाटतं की जीवा तिच्यासमोर आला आहे. दोघांमध्ये गोड संवाद होतात. जुन्या आठवणींचा उल्लेख होतो, मस्करी होते आणि अखेर नंदिनी तिचं प्रेम व्यक्त करते. जीवा देखील आपली चूक मान्य करतो आणि नातं पुन्हा नव्याने सुरू करण्याची इच्छा व्यक्त करतो. हे सगळं खूपच सुंदर असतानाच नंदिनी अचानक दचकते आणि जागी होते. हे सगळं स्वप्न असतं. या स्वप्नातून तिच्या मनातली खरी भावना प्रेक्षकांसमोर येते. ती स्वतःलाही माफ करू शकत नाही, तर जीवाला कशी माफ करणार, हा तिचा अंतर्गत संघर्ष इथे स्पष्ट दिसतोय. नंदिनी मोठ्याने ओरडल्यामुळे तिचे वडील तिच्याजवळ येतात. जरी ती जीवाच्या विरोधात असले तरी एका वडिलांच्या भूमिकेतून ते पूर्णपणे योग्य वाटतात. त्यांना मुलीचं दुःख पाहवत नाही. ते सांगतात की 21 दिवसांचं व्रत पूर्ण होईपर्यंत जीवा इथे असेल, पण त्यानंतर काय होईल हे अजून ठरलेलं नाही. भागाच्या शेवटी वातावरण थोडं हलकं केलं जातं. जीवा आणि नंदिनीच्या वडिलांमध्ये थोडी गमतीशीर टकराव दाखवली जाते, पण त्यामागे एक गंभीर इशारा लपलेला आहे. नंदिनीचे वडील जीवाला स्पष्ट सांगतात की नंदिनीने आजवर खूप सहन केलं आहे आणि आता ते पुन्हा होऊ देणार नाहीत. आजचा भाग भावनांनी भरलेला होता. नंदिनीचा संघर्ष, आईची समजूतदार भूमिका आणि वडिलांची कडक भूमिका, या तिन्ही गोष्टी समतोल पद्धतीने दाखवल्या गेल्या आहेत. पुढच्या भागात काव्याचा लुक चेंज आणि पार्थच्या आयुष्यात येणारा नवा गोंधळ पाहायला मिळणार आहे मित्रांनो. यामुळे पुढचा एपिसोड आणखीनच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? जीवा आणि नंदिनीपैकी कोण बरोबर वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपण भेटूया पुढच्या भागात. तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा माझा व्हिडिओ पाहताय त्यासाठी मी तुमची मनापासून ऋणी असेल. धन्यवाद मित्रांनो.